पाहूयात पुढची बातमी। पैशाच्या मोहानं विश्वासाच्या तिजोरीला तडा गेला। जास्त व्याजाच्या आमिषातून कोट्यावधीचा खेळ रंगला आणि आता बनावट खात्याच्या जाळ्यात अशोक खरातचा पाय आणखी खोलात गेला। समता आणि जगदंबा पतसंस्थेतील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ईडीनं तपासाचा फास आणखी घट्ट केला। पहा हा विशेष रिपोर्ट। व्याजाची हाव, बनावट खात्यांचा डाव। आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात खरातचा पाय खोलात। अशोक खरातला 26 मे पर्यंत ईडी कोठडी। समता आणि जगदंबा पतसंस्थेतील बनावट खाती प्रकरणात अशोक खरातचा पाय खोलात गेलाय। आज झालेल्या सुनावणीत अशोक खरातनं त्याच्यावरील आरोप फेटाळून लावण्याचा प्रयत्न केला। अशोक खरातनं उघडलेल्या खात्यांच्या माध्यमातून कोट्यवधींचा व्यवहार झाला आहे। तसंच या खात्यांमध्ये 24 कोटींची रोकड असल्याची माहिती चौकशीतून समोर आली। दरम्यान सुनावणीवेळी अशोक खरात पहिल्यांदाच बोलल्याचंही समोर आलं। जास्त व्याजापोटी पतसंस्थेत खाते उघडून पैसे ठेवल्याचं खरातनं सांगितलं। खरात कोर्टात पहिल्यांदाच बोलला। तुमच्यावर काय आरोप आहेत ते तुम्हाला कळतंय का? कोर्टानं खरातला सवाल केला। खरात म्हणतो, माझ्याकडे जे पैसे आले ते मी समता पतसंस्थेच्या मॅनेजरला सांगितले होते। जे पैसे आले ते वेगवेगळ्या अकाउंटमध्ये ठेवण्यासाठी त्यांनी मला सांगितलं। ही सहकारी बँक आहे आणि इथं व्याज 9% मिळतं असं सांगितलं आणि पैसे ठेवण्याचा सल्ला दिला। त्यानुसार जास्त व्याजापोटी मी पैसे बँकेत ठेवले होते। तुम्हाला सगळ्या अकाउंटला नॉमिनी करण्याचं कारण काय? कोर्टानं पुन्हा खरातला सवाल केला। त्याबद्दल मला काहीही माहिती नाही असं खरात म्हणाला। आज एन्फोर्समेंट डायरेक्टरेटनं त्यांची कस्टडी 10 दिवसाची मागितलेली होती। एन्फोर्समेंट डायरेक्टरेटच्या वकिलांनी पण त्यांची बाजू मांडली। आम्ही अशोक खरात साहेबांची बाजू मांडलेली आहे। कोर्टानं दोन्ही बाजूचा हे आर्ग्युमेंट्स लक्षात घेता त्यांना 10 दिवसाची त्यांनी कस्टडी मागितलेली होती, पण ती कोर्टानं तरी आत्ता तरी नामंजूर केली आहे आणि 6 दिवसाची म्हणजे 26 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी एन्फोर्समेंट डायरेक्टरेट कस्टडी दिलेली आहे। त्यांचं असं म्हणणं होतं की त्यांनी जे गुन्हे केलेले त्यातून जे पैसे मिळवले त्याचं त्यांनी कशी विल्हेवाट लावली ह्याचा त्यांना तपास करायचा आहे। अशोक खरातवर अनेक प्रकरणात गंभीर गुन्हे दाखल आहेत। आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ईडीनं त्याचा ताबा घेतला, कसून चौकशी सुरू आहे। बनावट खात्यांच्या माध्यमातून खरातनं कोट्यवधींची उलाढाल केली आहे। त्यामुळे चौकशीसाठी खरातला 26 मे पर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।